उन्हाच्या तडाख्यानं धरण साठ्यामध्ये घट होतीये। नाशिकमधल्या छोटे मोठे 26 प्रकल्प आटल्याची माहिती आहे। धरण साठ्यात केवळ 41.61% पाणी शिल्लक आहे। अवघ्या 10 दिवसात 3.42% घट नोंदवण्यात आली आहे। काही गावांसाठी 61 टँकरच्या फेऱ्या सुरू आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे। नाशिककरांना पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन हे करण्यात आलेलं आहे। तर अवघ्या 10 दिवसात 3.42% घट ही नोंदवण्यात आलेली आहे। एकंदरीतच सध्या उन्हाची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढतीये आणि उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात येत असतानाच आता नाशिकमधल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे, कारण धरण साठ्यांमध्ये दिवसेंदिवस घट होते। उन्हाच्या तडाख्यानं धरण साठ्यामध्ये घट झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। नाशिकमधले छोटे मोठे 26 प्रकल्प हे आटल्याची माहिती आहे। एकंदरीतच धरण साठ्यात केवळ 41.61% इतकंच पाणी सध्या शिल्लक आहे।